आता नवीन प्रकार कोणता पाहायचा आहे? मग आता एक नवीन प्रकार असतो आपल्याला, लक्षात घ्या. छापील किंमत आणि खरेदी किंमत. आता याच्यावरला प्रकार काही ताण घेऊ नका. काय असते माहिती आहे का, तुम्ही मार्केटला जाता, मार्केटला झाल्यावर एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची, तर त्या वस्तूवर अशी एक प्रिंटेड किंमत असते आणि किंमत असल्यावर त्या दुकानदाराला तुम्ही विचारता काही सूट आहे का. मग दुकानदार तुम्हाला काही सूट देतो. वस्तू जी छापली असते त्यापेक्षा तुम्ही त्या कमी किमतीनं ती वस्तू विकत घेता. म्हणजे दुकानदार वस्तू तुम्हाला तोट्यात विकतो का? नाही. तर दुकानदार मुळातच ती जी वस्तू खरेदी करतो त्याच्यापेक्षा ती जास्त कशी महागा निघता येईल तेवढी किंमत छापतो. मग छापील किमतीवर काय असते? सूट असते. तरीही दुकानदाराला नफा होतो. मग ह्या दोन गोष्टी क्लिअर करा. तुम्हाला जर कोणी विचारलं नफा कशावर होतो, तर लिहून घ्यायचं खरेदी किमतीवर होतो. नफा कधी काढता येईल आपल्याला? खरेदी किंमत माहीत असल्याशिवाय नफा काढता येत नसतो. ओके. मग तुम्हाला विचारलं सूट कशावर असते, तर कोणीच खरेदी किमतीवर सूट देत नसते. सूट कशावर द्यावा लागती? छापील किमतीवर. सूट कशावर द्यावा लागती? छापील किमतीवर. ह्या दोन गोष्टी क्लिअर करायच्या. ओके. आता प्रश्न काय असतो तो पहा. तुम्हाला परीक्षेत प्रश्न काय असतो पहा. एक दुकानदार कपाटाच्या छापील किमतीवर 20% सूट देतो. 20% सूट देतो. तरीही त्याला काय म्हणते पहा, तरीही त्याला लक्षात घ्या 12% नफा होतो. तरीही त्याला 12% नफा होतो. पुढं काय म्हणते, जर कपाटाची छापील किंमत, जर कपाटाची छापील किंमत काय म्हणते 2800 रुपये असेल, कपाटाची छापील किंमत 2800 रुपये असेल, तर त्या कपाटाची काय काढा म्हणते? खरेदी किंमत काढा. त्या कपाटाची खरेदी किंमत काढा. आता पहा प्रश्न कसा विचारलाय. प्रश्न नीट वाचून घ्या काय म्हणते पहा. तर प्रश्न काय दिलाय आपल्याला? हा सिंपल गो. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 20% सूट देतो, तरीही त्याला 12% नफा होतो. जर कपाटाची छापील किंमत 2800 रुपये असेल, तर कपाटाची खरेदी किंमत काढा. कपाटाची काय काढा म्हणते? खरेदी किंमत काढा. आता तुम्हाला काय असते माहिती आहे का, आपण घरी तयारी करतो, तयारी करताना आपण घेतो पुस्तक. मग पुस्तकात याच्यासाठी वेगळं सूत्र, छापील किमतीसाठी वेगळं सूत्र, खरेदी किमतीसाठी वेगळं सूत्र, सुटीसाठी वेगळं सूत्र, नफ्यासाठी वेगळं सूत्र, शेकडा तोट्यासाठी वेगळं सूत्र. सूत्र मला हुकुमात होईल का नाही आपण? म्हणून मी सांगितलं कन्सेप्ट समजून घ्यायची. पहिल्यांदा डायरेक्ट पद्धतीनं, कोणत्या सूत्रानं? वस्तूची खरेदी किंमत बरोबर वस्तूची छापील किंमत, आता गुणिले 100 वजा शेकडा सूट. पहा सूत्र काय म्हणते, भागिले 100 अधिक शेकडा नफा. झाले की नाही कुठाने? हे एवढं सूत्र आहे. मग काय म्हणताय? छापील किंमत हे 2800 रुपये. किती आहे? 2800. आता गुणिले 100 सूट दिली म्हणते 20%. 100 - 20, 100 प्लस शेकडा नफा होतो म्हणते 12%, म्हणून प्लस 12. आता काय आलं मग? 2800 100 - 20 80, 100 अधिक 12 112. पाढे पाठ पाहिजेत. पहा लक्षात घ्या. 28 × 1 = 28, 28 चोक 112, 4 2 8, 20 गुणिले 100 बे 1 बे. आणि म्हणून त्या कपाटाची खरेदी किंमत आहे 2000 रुपये. किती आहे? 2000 रुपये. मी काय सांगितलं? सूत्र पाठ करावं लागलं की नाही इथं? पण मी तुम्हाला वारंवार सांगितलं सूत्र पाठ करायचं नाही. पहा कसं. आता पहा उत्तर किती आलं आपलं? 2000. उत्तर किती आलं आपलं? 2000. उत्तर आपण डायरेक्ट पद्धतीनं पाहूया. तुम्ही
दुकानात गेले, दुकानात गेल्यावर दुकानातल्या त्या कपाटावर छापलेली किंमत काय होती? 2000. मग तुम्ही काय म्हणले? आम्ही नेहमी तुमच्याकडेच येतो, काहीतरी कमी करा. मग दुकानदार म्हणला तो आपल्या जवळचा आहे, तुला 20% सूट. मग दुकानदारानं तुम्हाला 20% सूट दिली, म्हणजे 2800चं कपाट त्यानं 20%नं कमी करून दिलं का नाही? 100 20, 100 20, 100 20. तसे 2800ला किती? तर तुम्हाला कळालं, त्यानं तुम्हाला 28 दोन्ही 56 560 रुपयाची सूट दिली. मग त्यानं कपाट तुम्हाला सांगितलं होतं 800, त्याच्यातून त्यानं 560 रुपये काय केले? सूट म्हणल्यामुळं कमी केले. मग 0, 10तून 6 गेला 4, 7तून 5 गेला 2. त्यानं तुम्हाला कपाट विकलं केवढ्याला? 2240ला. त्यानं 2240ला कपाट विकून देखील भाऊला 12% नफा झाला का नाही? भाऊला काय झाला? 12% नफा. मग तुम्हाला मी सांगितलं सूत्र पाठ करायची गरज नाही. खरेदी विक्री 12% नफा म्हणजे 100ची वस्तू काय रुपयाला रे? 112. त्यानं तुम्हाला कपाट केवढ्याला विकलंय? 2240ला. मग त्याच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाला, मला केवढ्याला पडलंय? त्याची खरेदी किंमत X, तिरकस गुणाकार. उत्तर आलं होतं आपलं 2000. उत्तर किती आलं होतं? 2000. सिंपल गोष्ट. पहा कसं, 12 दोन्ही 24 आणि एकाची दुप्पट 2, मग 112 दोन्ही 224, 20 गुणिले 100, म्हणून कपाटाची खरेदी किंमत 2000. उत्तर काढायचं या पद्धतीनं. समजलंय का? येस नो सांगा मला. उत्तर सांगा, समजलंय का नाही? येस नो बोलत चला. मुख्य गोष्ट ती आहे, प्रश्न समजला का नाही सांगा. चला घ्या प्रश्न पुढचा. आता उत्तर तुम्ही द्यायचं सर्वांनी. उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जमलं तर पहा. चला घ्या प्रश्न. एका शिवण यंत्राची छापील किंमत. एका शिवण यंत्राची छापील किंमत. उत्तर डायरेक्ट पद्धतीनं काढा. एका शिवण यंत्राची छापील किंमत. छापील किंमत 2400 रुपये आहे. एका शिवण यंत्राची छापील किंमत 2400 रुपये आहे. दुकानदार छापील किमतीवर 10% सूट देतो. सूट देतो, तरीही त्याला 8% नफा होतो. तरी त्याला 8% नफा होतो. तर त्या शिवण यंत्राची काय म्हणते? खरेदी किंमत काढा. त्या शिवण यंत्राची खरेदी किंमत काढा. आपण डायरेक्ट पद्धतीने पाहिलं. सूत्र काय पाहिलं आपण? छापील किंमत दिल्यावर खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले 100 मायनस शेकडा सूट भागिले 100 अधिक शेकडा नफा. पण मी तुम्हाला सांगितलं होतं उत्तर डायरेक्ट पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न करा. चला, उत्तर सर्वांचं आलं पाहिजे. सर्वांनी उत्तर द्यायचे मला. लवकर फास्ट उत्तर द्या. चला फास्ट. एवढा वेळ लागू नाही रे. एवढा वेळ लागल्यावर कसं होईल? चला येईल का पहा. याचं उत्तर किती आलं? 2000 का? बरं, चला द्या लक्ष इकडं. पहिल्यांदा आपण डायरेक्ट पद्धतीने गेलो. तुम्ही घ्यायला गेले काय? शिवणयंत्र, सिलाई मशीन, खटाटखुटून. ते घ्यायला गेले कोणाकडं? दुकानदाराकडं. दुकानदारा म्हणले याच्यावर सूट आहे का? दुकानदार म्हणलं 10% सूट आहे. सूट म्हणल्यावर भागिले 100, 20 कट झाले. दुकानदारानं तुम्हाला सूट काय दिली? 240. वस्तू होती केवढ्याची? 2400ची. दुकानदारानं कमी काय केले? 240. मग 0, 10तून 4 गेला 6, 3तून 2 गेला 1. दुकानदारानं तुम्हाला
ते शिवणयंत्र विकलं केवढ्याला? 2160ला. 2160ला एकूण भाऊला नफा काय झाला? 8%. नफा म्हणजे त्यानं 100ची वस्तू केवढ्याला विकली? 108ला. केवढ्याला विकली? 108ला. त्यानं तुम्हाला ते शिवणयंत्र विकलंय केवढ्याला? 2160ला. मग प्रश्न काय पडला? घेतलंय केवढ्याला? ओके, मग तिरकस गुणाकार 100 गुणिले 2160 भागिले 108 आलं का? 108 दोन्ही 216, 20 गुणिले 100 आणि म्हणून इथं पण शिवणयंत्राची खरेदी किंमत असेल 2000 रुपये. काय असेल? 2000 रुपये. चला, समजला का प्रश्न? सांगा. यस नो बोला. प्रश्न समजलाय का? चला चला, आता पुढचा प्रश्न कोणता असेल? मग छापील किंमत काढायची. आता काय काढायची? छापील किंमत. चला घ्या प्रश्न. छापील किंमत. हां, ₹600 रुपयाला खरेदी केलेली एक साडी 20% सूट देऊन 20% सूट देऊन विकली. 20% सूट देऊन विकली. तरीही दुकानदारास 16% नफा झाला. 16% नफा झाला. तर साडीची छापील किंमत काढा. साडीची छापील किंमत काढा. द्या लक्ष इकडं. आता तुम्हाला या ठिकाणी सूत्र असते छापील किंमतीचं. आपण डायरेक्ट पद्धतीनं पाहिलो, सूत्र नाही समजलं तर आपण काय करायलो? रेग्युलरली जी मेथड कशी असते त्या पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायलो. काय केलं आपण या ठिकाणी? काय म्हणते? साडीची छापील किंमत काढा. मग छापील किंमत बरोबर खरेदी किंमत हे झालं आपल्या सूत्रानं, गुणिले 100 अधिक व्यवहारात होणारा शेकडा नफा भागिले 100 प्रश्नात दिलेली शेकडा सूट. हे झालं सूत्र. आता खरेदी किंमत दिली 600 रुपये गुणिले 100, व्यवहारात शेकडा नफा व्हायला तुम्हाला 16% भागिले 100, तुम्ही सूट द्यायलेत 20%. चला, सूत्रात ज्या गोष्टी दिल्या होत्या त्या आपण लिहिल्या. मग काय झालं? 600 गुणिले 100 आणि 16 116. 100 मधून 20 गेले 80. किती? 80. जे कटतंय ते काटू. 0 0 कट झाला. 4 दोन्ही 8. मग इकडं 4 1 4 2 उरले, 4 पंचे 20. मग इकडं 2 पंचे 10, 1 उरला, 2 8 16. समजायले? मग पहा, 15 8 120, हातचे आले 12, 15 5 75 आणि 12, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8. म्हणून त्या साडीची छापलेली किंमत होती 870. हे उत्तर पाहिलं आपण सूत्रानं. मी तुम्हाला सांगितलंय सूत्रपाठ करायचं नाही. कळलं? आता उत्तर कसं येते पहा. काय करणार आपण? तुम्ही दुकानदाराकडे गेले. दुकानदाराने घेतलेली साडी केवढ्याची होती? 600ची. दुकानदाराने नफा काय घेतला? 16%. म्हणजे त्यानं काय केलं? 100ची वस्तू 16% नफा म्हणल्यावर केवढ्या लिखली? 116. तर आपल्याला हे काढावं लागेल. त्यानं 600 रुपयाची साडी पहिले तुम्हाला विकली केवढ्याला? तिरकस गुणाकार. मग 600 गुणिले 116 भागिले 100. 6 6 36, हातचे आले 3, 6 1 6, 6 3 9, 6 1 6. त्यानं तुम्हाला साडी विकली केवढ्याला?
696ला, पण विकताना त्यानं कशी विकली? 20% कमी करून. कशी विकली? 20% कमी. मग 20% कमी म्हणजे 100ची वस्तू काय कमी? 80. त्यानं कमी करून तुम्हाला दिली केवढ्याला? 696ला. तर त्यानं छापली कितीला? हे मनातल्या मनात म्हणायचं. तिरकस गुणाकार. मग 100 गुणिले 696 भागिले 80. 00 कट झाला. बेसिक गोष्ट आहे. काय म्हणते त्यानं? 20% सूट दिली ना. 20% काय दिली? सूट दिली. समजाले सर्वांना? आणि मग 600 रुपयाला खरेदी केलेली वस्तू त्यानं काय म्हणते? 20% सूट देऊन एका दुकानदाराने विकली, तेव्हा त्याला 16% नफा झाला. तर साडीची छापील किंमत काढा. छापील किंमत किती आहे आपल्या? 870. आपण चाललो पर्यायातून, सॉरी डायरेक्ट पद्धतीनं. मग पहा काय म्हणलो आपण? 00 कट झाला. 2 चौक 8, 2 पंच 10. उत्तर आलं होतं आपलं 870. मग पहा 4 1 4, 2 उरले 29, 4 7 28, 1 उरला 16, 4 चौक 174 गुणिले 5, 5 चौक 20, हातचे आले 2, 5 7 35, 35 आणि 2 37, हातचे आले 3, 5 1 5 आणि हातचे 3. कळाली छापील किंमत? म्हणजे उत्तर तुम्हाला या पद्धतीने यायला पाहिजे. सूत्र तर आपल्याला पाठच होणार नाही, विसरणारच आहेत आपण. 1400-1300 ग्रामचा मेंदू आहे, त्याच्यात लय मोठा ताण, विसरणारच आहे आपण. त्याच्यापेक्षा डायरेक्ट पद्धतीनं जायचं. घ्या प्रश्न. एका वस्तूच्या छापील किमतीवर, चला प्रश्न घ्या. एका वस्तूच्या छापील किमतीवर, एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट दिली, 20% सूट दिली, तरी दुकानदारास 20% नफा होतो. तरी दुकानदारास 20% नफा होतो. तरी दुकानदारास 20% नफा होतो. जर वस्तूची खरेदी किंमत 1200 रुपये असेल, वस्तूची खरेदी किंमत 1200 रुपये असेल, तर त्या वस्तूची छापील किंमत काढा. तर त्या वस्तूची छापील किंमत काढा. चला त्या वस्तूची छापील किंमत काढा. त्या वस्तूची छापील किंमत काढा. चला फास्ट. उत्तर डायरेक्ट पद्धतीनं कमी वेळात काढायचे सर्वांनीच. पुन्हा उत्तर सर्वांनी कमी वेळात डायरेक्ट पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न करा. डायरेक्ट पद्धतीने काढा. नसेल तर सूत्र सांगितलं होतं मी तुम्हाला कोणतं? हे बापा, छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100 अधिक शेकडा नफा भागिले 100 वजा शेकडा सूट. मग डायरेक्ट पद्धतीने गेलो. खरेदी किंमत है 1200 रुपये गुणिले 100, शेकडा नफा म्हणजे 20%, 100 शेकडा सूट म्हणजे 20%. मग आपण उत्तर काढलं. काय आलं? 1200, 100 आणि 20, 120, 100 मायनस 20, 80, 00 कट झाला. 4 2 8, 4 त्रिक 12, बेसकम 12, 6 त्रिक 18. म्हणून त्या वस्तूची छापील किंमत काय असेल? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर 1800. समजलं? यस नो? हा प्रकार इथपर्यंत समजलाय का? समजलाय ना? हा, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही त्या विचारा म्हणलो. ज्याही गोष्टी तुम्हाला वाटल्या की बाबा ह्या आपल्याला जमनात, त्याच गोष्टी आपण विचारायच्यात. ओके. हां, चला पुढचा प्रश्न पाहता. चला पुढचा प्रकार पाहिलो आपण इथं. चला पुढचा प्रकार पहा.
12 पेन खरेदी करून काही रुपयाला असल्या, काही रुपयाला 12 पेन खरेदी करून, 12 पेन खरेदी करून तेवढ्याच रुपयात 10 पेन विकले, 10 पेन विकले. काय म्हणते पहा, एका व्यक्तीने काही किमतीला 12 पेन खरेदी करून तेवढ्याच किमतीला 10 पेन विकले, तर व्यवहारात होणारा शेकडा नफा अगर शेकडा तोटा काढा. शेकडा होणारा नफा अगर तोटा काढा. शेकडा होणारा नफा अगर तोटा काढा. पहा लक्षात घ्या, असा प्रश्न तुम्हाला दिला तर प्रश्नाचं उत्तर काय काढायचे. तुम्ही काय केलं माहिती आहे का, तुम्ही पहिले हे क्लिअर करा, तुम्ही वस्तू खरेदी किती केल्यात 12. आता तुम्ही काय करा, वस्तू विकल्यात किती पहा, तर तुमचं उत्तर हे 10. काय आहे 10. पहा म्हणजे हे तुमची काय आहे विक्री किंमत, ही तुमची काय आहे खरेदी किंमत. मग तुम्हाला एक गोष्ट कळावी की तुम्ही वस्तू घेतल्या होत्या 12, तुम्ही विकल्यात किती 10. इथं रुपये तुमचे तेवढेच आहेत आणि इथं रुपये तुमचे तेवढेच आलेत. म्हणजे तुम्ही 10 वस्तू विकल्या तरी तुमच्याकडं 2 वस्तू शिल्लक आहेत ना. 100 रुपयाला 12 वस्तू घेतल्या आणि 100 रुपयाला 10 वस्तू विकल्या. तुमच्याकडे तुमची मुद्दल रक्कम आली पण 2 वस्तू तुमच्याकडे शिल्लक येतो, तुमचा नफा आहे ना. मग 10 वस्तूवर 2 वस्तूचा नफा, तर 100वर काय नफा, किरकस गुणाकार. 100 गुणिले 2 भागिले 10, 10 10 100 आणि 10 2 20, 20% नफा. नाही समजलं तर काय करायचं, प्रश्नात दिलेल्या वस्तूतील फरक, काय म्हणलो फरक, गुणिले 100 भागिले विक्रीच्या वस्तू, भागिले विक्रीच्या वस्तू. चला पहिले वस्तू घेतल्या किती 12, नंतर विकल्या किती 10, या दोघातला फरक किती 2. वस्तू घेतल्या किती 12 पण विकल्या किती होत्या, विक्रीच्या वस्तू 10, 10 10 100, 10 2 20, म्हणून व्यवहारात 20% काय झाला नफा झाला. समजला प्रश्न, व्यवहारामध्ये 20% काय झाला नफा झाला. चला पुढचा प्रश्न घ्या. एका दुकानदाराने 24 पेन काही रुपयाला खरेदी केले. एका दुकानदाराने 24 पेन काही रुपयाला खरेदी केले, काही रुपयाला खरेदी केले व तेवढ्याच रुपयात पहा एका दुकानदाराने काय म्हणते 24 पेन खरेदी केले व तेवढ्याच किमतीला 20 पेन विकले. 20 पेन विकले तर शेकडा नफा किती होईल, शेकडा नफा किती होईल. चला सोडवा सर्वांनी. तर शेकडा नफा किती होईल. सिंपल आयडिया सांगितली. तुम्ही पेन खरेदी किती केले 24, पेन विकले किती 20, म्हणजे 20 पेन विकल्यावर पण तुमच्याकडे 4 पेन शिल्लक आहेत का नाही, मग तो नफा आहे ना. मग 20 पेनावर 4 पेन नफा, तर 100वर काय नफा, मग 100 गुणिले 4 भागिले 20. तुम्ही का लिहिलं 24वर 4, कार्यक्रम बुगा, गणितच चुकलं डायरेक्ट. मग 20 पंचे 100, 5 चोक 20, या उदाहरणात काय होईल 20% नफा. नाही तर मी काय सांगितलं होतं, तुम्हाला ज्या वस्तू दिल्या त्या वस्तूतील फरक भागिले विक्रीच्या वस्तू,
काय म्हणलं? विक्रीच्या वस्तू गुणिले काय? 100. मग फरक किती आहे? 24 पेन घेतलेत, 20 पेन विकलेत, 4 पेन फरक. विकले किती पेन? 20 गुणिले काय? 100. 20 पंचे 100, 5 चौक 20. म्हणून या उदाहरणात 5% का 20% काय? नफा. 20% किती आहे? नफा. मी जे बोलायलो ते समजायला एक सांगा.